रे केसो, बोलत नाहीस? हा? अरे म्हणजे परवापासून गप्प आहेस, चेहराही ओढलाय तुझा. या शंभूराजांना जेव्हापासून घरात ठेवलंय ना, तेव्हापासून एक दिवस असा उजाडला नाही की अंगात कापरे भरले नाही आणि दरदरून घाम फुटला नाही. हो अरे, तू म्हणतोस ते खरंय. आणि अजून तर लांबचा पल्ला गाठायचा आहे. शंभूराजे आपल्याहून वेगळे आहेत हे लक्षात येते. वय लहान आणि या वयाची मुलं चालताना दिसली की हमखास कुणालाही संशय येणार. अंमलदार असो किंवा रयत, हो, सापडणार आपण, हमखास गिरफ्तार होणार. हे पुढे तर बऱ्हाणपूरचा इलाका आहे. मोठी छावणी, मोठे लष्कर, आपण हमखास पकडले जाणार. आणि दादा, हा मोठा गुन्हा आहे. आता मग मग मी काय म्हणतो कृष्णाजी, बादशाह ज्याला पकडण्यासाठी आकाश पातळ एक करतोय, ज्याच्यावर मुंह मांगा इनाम आहे, तोच आपल्या जवळ आहे. म्हणजे इनामासाठी, बक्षिसासाठी हे करायचं? नाही नाही, स्वतःच्या सलामतीसाठी. देऊ भेटेल त्या अंमलदाराच्या ताब्यात शंभूराजांना. नको नको, नाही. मला वाटलंच तू हेच म्हणणार, म्हणून तुला काही सांगत नाही मी. आता एक काम कर, तू जा शंभूराजांना घेऊन पुढे, मी जातो मथुरेस माघारी, कारण मला मरायचं नाहीये. अरे केसो, चिडलास का? दादा, विस्तव आहे तो विस्तव, भाजणार, जाळणार. तू म्हणतोस ते बरोबर आहे रे केसो, पण पण काय दादा, दुसऱ्यासाठी आपण का मारायचं? हा कुठला परमार्थ? परवा वाचलो, दैवानं वाचलो, आता तर स्वर्गाचीच वाट पकडावी लागणार. दादा, विचार कर आणि मग सांग. इन लोगों को आगरा भेज दो। हुजूर, हुजूर भरोसा रखो हुजूर, यह मेरा बेटा है, सादिक इसका नाम है। अच्छा, सादिक नाम है जी। सिपाही, इसे ले जाओ और देखो इसकी सुनता हुए या नहीं। ले जाओ। जी हुजूर। और ये इसे भेज दो, ले जाओ इनको। सरकार, सरकार मैं गरीब माणूस आहे सरकार. नाम तुम्हारा स्वाजी है ना? नाही नाही, माझं नाव शिवा आहे सरकार. इतना काफी है, ले जाओ इनको। अरे नको नको सरकार, तुमच्या पाया पडतो, रहम करो सरकार, रहम करो सरकार, पाया पडतो तुमच्या सरकार. हुजूर, उस लड़के की सुनता की है। छोड़ दो। हुजूर, मेरी समझ में ये नहीं आता कि हमारा काम कब तक चलेगा। देखो, हम तो हुक्म के गुलाम हैं और फर्ज निभाना हमारा काम है। वो तो है। और सोचो, संभा कहीं मिल गया तो हमें कितना इनाम मिलेगा। जिंदगी भर चैन की नींद सोएंगे हम और हमारी आने वाली पुश्तें भी ऐश करेंगी, ऐश। बिल्कुल सही हुजूर। इनाम की लालच और डर का खौफ ही संभा को यहाँ ले आएगा। काय? शंभूराजांना घेऊन तुम्ही अंमलदाराकडे जाणार आहात? तुमच्या मनात आलंच कसं? पण आई, आमचं चुकलं तरी काय? काय चुकलं? अरे 7 पिढ्या आपल्या नरकात जातील. सोन्यासारख्या लेकराला त्या बादशाच्या हवाली करणार आहात तुम्ही? जीवाचं बरं वाईट होईल का आपल्या? फुकट मरू आपण. जगून काय करणार आहात तुम्ही? मादुकरीच मागणार आहात ना? पण हे जगले तर उद्याचे राजे होतील. यांचे वडील शिवाजी महाराज. अरे गोरगरिबांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झगडतायत आणि त्यांच्याशी बेईमानी करायची आपण? आई अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. परवा झालेला हल्ला पाहिलास ना? ही अशी तलवार चाटून गेली मानेला याच्या. इतकी भीती वाटते ना जीवाची, तर आल्या पावली माघारी फिरा. मी अबीर गुलाल उचललाय, मी वचन दिलेलं आहे आणि महाराजांना दिलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. अडकीत त्यातच सापडल्यासारखं झालंय. धड पुढेही जाता येत नाही आणि धड मागे फिरता येत नाही. आणि तू काही शंभूराजांना सोडून जाणार नाही. मला तर वाटतं ह्यातून सुटका करून घ्यायची असेल तर शंभूला अंमलदाराकडे. कृष्णा, त्यापेक्षा एक काम करा, यमुनेच्या काठी जा आणि माझं श्राद्ध घाला. असं म्हणू नकोस काय? अरे लाज वाटते तुमच्यासारख्या पोरांना जन्म दिल्याची. त्यापेक्षा वान जर राहिले असते तर फार बरं झालं असतं. आई, आम्हाला भीती वाटते ग.
केशव चैतन्य कुळात जन्माला घेऊन असा बेकडपणा? अरे राजाने दिलेला शब्द मोडला तर नरकात देखील आपल्याला जागा मिळायची नाही. आई खबरदार पुढे एक शब्द बोलाल तर. की मी निघाले शिवानंदनला घेऊन. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय. राहू देत येसूबाई. आमच्या हातातून सांडलं. असू देत. नका गडबडून जाऊ. हं? आपण दुसरा करंडा आणू, त्याच्यात भरपूर कुंकू असेल. पण आता आम्हाला कशाला कुंकू? आमच्या लक्षातच आलं नाही. पण आमच्या लक्षात आहे ना. आता आम्ही कुंकू लावायचं नाही, चांगलं लुगडं नेसायचं नाही, सणासुदीला जास्ती लुडबुड करायची नाही, त्या दिवशी कोणाच्या नजरेलाही पडायचं नाही. का? शुभ कार्यात अपशकुन होतं ना, म्हणून आम्ही आत बसायचं, कमी हसायचं. खरं तर हसायचंच नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? खूप जणी सांगतात. कोणाचंही ऐकायचं नाही. हसायचं, खेळायचं, सगळे सणवार करायचे. पांढऱ्या कपाळानं? कपाळ कधीही पांढरं नसतं. सौभाग्य आहे पण मळवट, भरलं कपाळ, वज्रचूडा हे सगळे पुरुषी अहंकार आहेत, बुरसटलेले विचार आहेत. आपण असल्या अभद्र रूढी पाळायच्या नाहीत. पाळायच्या नाहीत? नाही पाळायच्या. या रूढींनी चांगल्या स्त्रियांचं आयुष्य वाया जातं. त्यांची शक्ती, त्यांचे विचार खच्ची होतं. आणि आपल्याला स्वराज्य कार्यात खूप माणसं हवी आहेत ना, जी मनानं खंबीर असायला पाहिजेत. तुम्ही म्हणताय ते पडतंय. आता आम्हाला काहीच करावंसं वाटत नाही. कशात म्हणत नाही लागत. आमचे युवराज गेले, आता आम्हाला खेळ नको. आमच्या भवऱ्याची आर मोडली, आमच्या हास्याची सवय मोडली. आम्हाला काहीच नको. येसू, दूध उकळतं, नाचतं, पण दुधावर साय येतच नाही. आणि साय आली तरी आम्हाला दिसत नाही. आम्हाला बघायचं होतं युवराजांना, खूप खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. रडू नका येसू, रडू नका. असं वाटतं मी त्या नाही शिरकाईचा अंगारा द्यायला विसरलो, म्हणून युवराजांवर हे संकट आलं. आऊसाहेब, आम्हाला नको हे शिंगारपेटी. येऊन जायला सांगा ना, अगं मला युवराजांची आठवण येते. आऊसाहेब. शांत व्हा, रडू नका. सगळं ठीक होईल. अरे दरवाजा खोलिए. प्रणाम भाई.
क्या है? रात गहरे होने को है। आज की रात आपके ओटरी पर जगह दे दीजिए, बड़ी मेहरबानी होगी। देखिए बहन जी, मैं आपको जानता पहचानता नहीं हूँ। जमाना बहुत खराब है, हमें डर लगता है। नहीं नहीं, डरने की कोई बात ही नहीं है। और हम यात्री हैं, यात्रा पे जा रहे हैं। बाहर ही रुक जाते, लेकिन ठंड और तेज हवा के कारण हमारा बच्चा बेकल हो गया है। हम यात्री है, ब्राह्मण है, भगवान के दर्शन के लिए जा रहे हैं और अतिथि के रूप में आपके घर आए हैं। आज की रात आसरा दे दो, कल चले जाएंगे सुबह। देखिए, मैं आप लोगों की बात समझता हूँ, लेकिन दरअसल बात यह है कि हाँ हाँ, ये लीजिए, ये दाम ले लीजिए। अरे इतने कम दाम में कुछ नहीं होगा। आप लोग कहीं किसी और के वहां पे चले जाइए। नहीं 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 भैया, रुकिए रुकिए तो, ये लीजिए। ये और ले लीजिए। कोई बात नहीं, आप इसे संभाल के रखिए। आप लोग आराम से सो जाइए, यहाँ अच्छी नींद आएगी आपको। सच कहा आपने, अतिथि देवो भव। सो जाइए आराम से। आजी, तुम्हीही आराम करा, दमला असाल. शंभूराजे, तुमचे नाजूक पाय, पालखीत बसणारे, घोड्यावरून दौड मारणारे, आणि तुम्हाला आजी, पानी. घोड़ा, पालकी, तो क्या ये लड़का उस पर बैठता है? अरे नहीं नहीं, माँ उसे राजकुमार की कहानी सुना रही है। जी जी बिल्कुल, आराम कीजिए, सो जाइए, आपको अच्छी नींद आएगी, सो जाइए। बोलो जल्दी, कितनी रात, क्या है? हुजूर, एक खास खबर लेकर आया हूँ। ऐसी खबर? और हो कौन तुम? हुजूर, मैं गरीब राम शरण पड़ोस के गांव में रहता हूँ। अरे पड़ोस के गांव में रहते हो तो क्या हुआ? यहाँ क्यों आए हो? किसी ने डाका डाला या तुझे लूट लिया? लूटने वाली क्या बात है हुजूर, अब भगवान छप्पर फाड़ कर देगा, बस आपकी मेहरबानी हो। क्या है ऐसी बात? हुजूर, मेरे घर पे सांबा और उसके साथ कुछ लोग रुके हुए हैं। क्या? जी हुजूर। झूठ, हमें विश्वास नहीं होता। तो आप खुद मेरे घर चलकर देख ही लीजिए हुजूर, दूर नहीं है मेरा गांव, चलिए हुजूर, चलिए। सच कहते हो? हाँ, संबा के साथ वो जो औरत है, उसके पास बहुत सारे सोने के मुहर है और लड़का 9-10 साल का है और लगता है राजा का लड़का। और क्या हुजूर, ये आंखें धोखा नहीं देगी, लड़का ब्राह्मण नहीं है,
बैठने का, उठने का तरीका राजाओं जैसा है। और वो लोग हमेशा घोड़े और पालकी की बातें करते थे। जब मैंने उनकी बात सुनी तो उन्होंने बात को घुमाने की कोशिश की, पर सरकार मैंने पकड़ लिया। जब यकीन हुआ तभी मैं आपके पास आया हूं हुजूर। हरामजादो, खड़े हो जाओ, उठो, कहां फिरो, उठो। संभा कहाँ है? ये लड़का। हुजूर, ये तो मेरा पोता है हुजूर। पोता? हाँ। नाम क्या है? नंदन। झूठ बोलता है मक्कार, हमसे फरेब, धोखा। यही संभा है, शिवा का बच्चा। सरकार, कौन शिवा? हम किसी शिवा को नहीं जानते सरकार। ये तो मेरे भाई विसाजी का बेटा है और हम त्र्यंबकेश्वर जा रहे हैं, यात्री है हम। झूठ बोलता है काफिर। यात्री? यात्री के पास इतने सोने के मोहर? हमारे पास मोहर? हाँ, मोहर। ठीक है, बटवा लेके आओ। लीजिए। सोने की मोहर रखी थी ना बटवे में? नहीं हुजूर, हम तो मथुरा के गरीब ब्राह्मण हैं। वो अपने अली खान दरोगा जी, वो हमें पहचानते हैं, उनसे पूछिए। हम झूठ नहीं बोलते हुजूर। क्यों बे झूठे? क्यों झूठी खबर दी? हरामखोर! हुजूर, मुझ पर भरोसा रखो। हमारी नींद खराब कर दी। हुजूर, ये लड़का ब्राह्मण नहीं है, ये संभा है, संभा। मैंने जान लिया है इसे। अरे लेकिन साबित कैसे कर पाओगे? मैं ये साबित कर पाऊंगा। मेरे पास एक आखिरी जालिम रास्ता है। अभी दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। जो करना है जल्दी करो। आप इन दोनों को एक ही थाली में खाने को बोलिए। अरे मार देनी चाहिए, तुम खाना देने की बात कर रहे हो? हुजूर, अगर ये सगोत्र होंगे तो एक ही थाली में खाना खाएंगे, नहीं तो नहीं खाएंगे, क्योंकि अगर उन्होंने ऐसा किया तो इनकी 42 पुश्तें नर्क में चली जाएगी। बहुत बड़ा पाप होगा अगर सगोत्र नहीं और खाना खाया तो असंभव। मालिक, सच्चा ब्राह्मण ऐसा कभी नहीं करेगा। वो मर जाएगा लेकिन एक ही थाली में खाना नहीं खाएगा। तुम जाओ और थाली में पकवान परोसो। तुम्हारा बेटा और पोता एक ही थाली में खाएंगे। लेकिन मैंने कुछ बनाया नहीं है हुजूर। तो सूखा पकवान तो होगा ना, वो परोसो। जी हुजूर। धर्मबाह्य वागल्यावर लोकांना मी बहिष्कृत करतो आणि आता आपणच नाही, माणसापेक्षा धर्म मोठा दादा। जल्दी, वक्त नहीं हमारे पास ये तमाशा देखने। जल्दी खाओ, है ना भाई का लड़का, तो खाओ।